विश्वगुरु विश्वगुरु झाला पाहिजे म्हणजे कशामध्ये विश्वगुरु? अहो जगाचा लक्ष आहे भारत एक असा कृषी संपन्न पर्यावरणयुक्त असा देश आहे की जो आनंदी आहे, तो जगाला आनंदी दिवस देऊ शकतो. याच्यासाठी जगाचे डोळे लागलेले आहेत. या बाबतीत आम्ही विश्वगुरु आहोत, आत्मज्ञानाने संपन्न आहोत, कृषी संपन्न आहोत. जगाला पोषण करण्यासारखं धनधान्य आम्ही इथं निर्माण करू शकतो. पण मला सांगा, आज आपली बिघाडी झालेली आहे त्या बाबतीत. त्याचं कारण का? जागतिक तापमान आणि त्याचा झालेला पिकावर परिणाम, त्याचा झालेला ऋतूवर परिणाम हा आम्ही मान्य करायला पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही जेवढं दक्ष राहायला पाहिजे भारतीय पर्यावरणाच्या बाबतीत तेवढं दक्ष राहिलेलो नाही. आज तुम्ही पाश्चात्य देशामध्ये गेला, तिथली स्वच्छता, तिथला निसर्ग, तिथल्या नद्या जर पाहिल्या, अहो शहरातून गेलेल्या नद्या पाहिल्या तर काचेसारखं स्वच्छ पाणी तुम्हाला दिसेल शहरातून गेलेल्या नद्यांचं. तुम्ही हे जरा यूट्यूबवरती काढून बघा, इतर देशातून कशी स्वच्छता, कशी निसर्ग जपणूक आहे. पण जगाच्या काही तज्ञांना, अभ्यासकांना असं वाटतं की जागतिक तापमान वाढायला लागलेलं आहे. त्या वाढण्याचं कारण काय असेल तर हे औद्योगिकरण, यंत्रयुगाला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी एक जागतिक तापमान वाढायला सुरुवात झाली. मग आता काय ते एक लक्षात घ्या, आपल्याला आता सवय लागलेली आहे. काय झालेलं आहे? सवय लागलेली आहे. प्रकृतीचा असा आहे की एकदा सवय लागली की त्या वातावरणात, उदाहरणार्थ सांगतो, मुंबईचं सांगतो. मी पहिल्यांदा एकदा मुंबईला गेलो, त्या भामचंद डोंगरात ते प्रस्ताव देण्यासाठी मंत्रालयात गेलो. मुंबईत थांबण्याचा प्रसंग आला आणि प्रसंग अशा ठिकाणी थांबण्यात आला की जो माझा बंगला होता मित्राचा, तो रेल्वेच्या जवळ. आता त्या लोकांना ते रात्रंदिवस त्याचे आराम झोपले. मी रात्रभर जागा. हो 5-10 मिनिटाला रेल्वे धाडा. आता काय येऊ लागते? कारण त्याला लागलेली सवय लागली. तशी आता आम्हाला सवय लागली या सगळ्या उष्णतेची, थंडीची. मग तुम्ही सांगा, हे नैसर्गिक जीवन आहे का? ही प्रकृती मिळतं जुळतं घेती म्हणून तिचा एक गुण मानावा लागेल. हिनं जर मिळतं जुळतं घेतलं नसतं तर अहो मानसिक संतुलन बिघडलं असतं. पण हे हळूहळू करायला लागलेलं आहे. तापमानाचे परिणाम, त्यामुळं आमची प्रकृती ते ॲक्सेप्ट करायला, हळूहळू स्वीकारायला लागलेली आहे. पण मला सांगा, हे काय खरं जीवन आहे का? हे खरं जीवन नाही. आमच्या ऋषीमुनी, साधू संतांनी सांगितलं, मला जीवन आनंदमय, प्रसन्न, निरोगी जीवन जगायचं असेल तर ही जी पंचमहाभूतांची बिघाड झालेली आहे ती कुठंतरी पूर्ववत आणावी लागेल. मग याच्यासाठी उपाय काय? उपाय म्हणजे भारतीय परंपरेनं शेती करणे हा उपाय असू शकतो. दुसरा कुठलाही उपाय नाही. आता तुम्हाला जर कळून चुकलेलं आहे, आज आम्ही किती रोगग्रस्त आहोत हे ज्याचं त्यानं आठवावं. पंचनामा त्याचा करायला नको. बरं वाटत नाही माणसाला, मला शुगर आहे, मला अमुक आहे, तमुक आहे, सांगायचं का बरं वाटत? मग तुम्ही सांगा, आम्हाला जर हे पूर्ववत जीवन आनंदी जगायचं असेल तर आपण निसर्गाशी एकरूप होऊनच जगलं पाहिजे. आता मध्यंतर तुम्हाला माहीत असेल, कोरोना नावाचा विषाणू आला, जगभर त्यानं नंगानाद केला. ज्या कालखंडामध्ये सगळं ठप्प झालं होतं, यंत्रणा थांबली होती, घरातच बसून होते, तसे आदेशच शासनाचे होते. एवढं काय न भूतो न भविष्याची अशी एक घटना घडली म्हणजे आमची वारीसुद्धा बंद झाली होती. पालखीत बसून आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांना पंढरपुरात आणलं, वरून अंतरिक्षात. आता मला सांगा, पंढरीचा वारकरी वारी चुकून येदी हरी, हे तुम्ही अभंग ऐकले असतील. त्याचं काय झालं हो? त्याचं काय झालं? निष्ठावंत वारकऱ्यांची ते सुद्धा घरात बसले. मला सांगत जगणं आवश्यक आहे. याच्यातून सिद्धांत बाहेर आला. पहिलं तुमचं जीवन असं तर या वाऱ्या ही तुमची भक्ती, नाहीतर शून्य. म्हणजे जीवन हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मला सांगायचं ह्याच्यावरती उपाय काय? उपाय मी सांगितला.
आपल्याला हळूहळू यंत्रयुगाचा प्रभाव कसा कमी करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि नैसर्गिक पद्धतीनं आपण जगण्याचाच प्रयत्न केला पाहिजे, तरच आपण पूर्वपदावरती येऊ शकतो. आता जी रोगाने ग्रस्त जी आपली पिढी निर्माण झालेली आहे, हा अनुभव घेऊन तरी पुढच्या पिढीला आपण शेती करण्याकडे प्रवृत्त करायला लावलं पाहिजे. आज आमची मुलं मला सांगा शिकलेली सवरलेली आहेत, ग्रॅज्युएट आहेत. किती जणांची इच्छा आहे की त्यांनी शेती करावी. बापाला सुद्धा वाटते अरे लेखा शिक, काय आहे या शेतीत. आम्ही शेतकरी तर असं सांगायला लागलो आपल्या मुलांना, शेतीत काय नाही, तू नोकरीचं पाण्याचं बघ असं जर सांगायला लागला, त्याला नाही काय संस्कार दिले तर तो शेती करत का? आणि आम्हीच काय म्हणायचं, अहो शेतीकडे दुर्लक्ष झाले, शेती करायला कोण नाही, माणसं मिळत नाही. माणसं मिळत नाही, घरातल्या माणसांना लहानपणापासून शिकवा. आणि मी आज जरी साधू असतो तर कपडे टाकून मला शेतीतलं कुठलंही काम सांगा, नांगर धरायचं सांगा, 4 बैलाचा नांगर लोकांनी धरायचं सांगा, अहो तुम्हाला वनपाटा पुरवणी सगळं मी करू शकतो. साधू असून जर मी करू शकतो तर तुमचा शिकलेला ग्रॅज्युएट मुलगा करू शकणार नाही का? पण तुम्ही त्याला लहानपणापासून कधी शाळेत 10वीपर्यंत तरी कधी त्याला संस्कार दिले का? शेतीविषयी प्रेम निर्माण केलं का? हे करा. तुम्हाला खरोखरच याच्यावरती उपाय शोधावा असं वाटत असले, जग हे वावत निघालेलं आहे. तज्ज्ञांना चिंता लागल्या की काय होईल, जगाचं जग राहील का नाही. त्या झलक दाखवली कोरोनानं. आज कोरोना झलक दाखवून गेला. याच्यापेक्षा भयानक विषाणू या वातावरणामुळं, या तापमान वाढीमुळं काय काय होईल सांगता येणार नाही. तुमचे हे बंगले, घोड्या, गाड्या, माड्या आहेत ना, जिथल्या तिथं तशाच राहणार आहेत. ते वैभव पाहायला सुद्धा तुम्ही राहणार नाही. एखादा कोरोनापेक्षा भयानक विषाणू आला तर श्वास घेतल्यानंतर तुम्ही तिथल्या तिथं 5-7 सेकंदामध्ये शांत होऊ शकता. बघायला सुद्धा एकमेकाला तुम्हाला सवड मिळणार नाही. ते सांगत होते प्लेगच्या साथीमध्ये ज्यावेळी ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या कालखंडामध्ये एकाला जाऊन तिथं दफन करून पेटवून आला, तोपर्यंत दुसऱ्याच्या काखेत गाठ उठायची की त्याला उचलला की तिसऱ्याच्या हे असं होत होतं. त्याच्यापेक्षा सुद्धा गतिमान असा विषाणू येणार. त्या अणुबॉम्बची सुद्धा गरज राहिलेली नाही. अणुबॉम्ब का टाकत नाहीत त्यांना माहिती आहे, आपण टाकलं की दुसऱ्या राष्ट्रावरती आपल्या बॉम्ब पडणार. सगळ्यांनीच अण्वस्त्र लावून ठेवल्यात एकमेकाच्या दिशेनं, त्यामुळे एकाच वेळी मरणार ही भीती आहे. आता म्हणून अणुबॉम्बचा पाकिस्तान वापर करत नाही कुठलाही. त्यांना माहिती आहे पाकिस्तान काही सेकंदात खतम होईल. आणि जगाने ती ठरवून टाकलेलं की कुणी कुठल्या देशानं बाजू घ्यायची, लढायची आणि कशा जगाचा शेवट होणार. आपण म्हणतोय 3रं महायुद्ध होणार, 3रं म्हणतच आलो आहे, आत्ता होणार, मग होणार. कित्येक वर्ष मी ऐकत आलो आहे, तसं होणार नाही. कारण त्यांना सगळ्यांनाच आपलं मरण दिसते त्या 3ऱ्या महायुद्धात. मग हे जे 3रं महायुद्ध झालं तर आण्विक होऊ शकतं. आण्विक म्हणजे अणु विषाणूचं युद्ध होऊ शकतं. आणि तिथं जे अस्त्र आहे, शस्त्र आहे, ते डोळ्यानं दिसणार नाही. कोरोनासारखं येणार, थंड होणार आणि मग ती विधाता म्हणा त्याला, प्रकृती म्हणा त्याला, निसर्ग म्हणा, निसर्गच आपला बॅलन्स सांभाळणार. कारण प्रकृतीवरती केलेले आघात प्रकृती सहन करत. तुम्ही मी जर इथं विष खाऊन आज बसलो किंवा दारू पिऊन बसलो तर मी बरळणार, बहकणार, शुद्धीवर राहणार नाही. या प्रकृतीमध्ये क्विकली परिणाम अनुभवायला येतात ताबडतोब. तसं तुम्ही या सृष्टीवरती केलेले पर्यावरणाचे बदल ते बाकी तुम्हाला शिक्षा देऊन शांत झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकृती कुणालाही क्षमा करत नाही. म्हणून तज्ज्ञांना चिंता लागली. जागतिक परिषद भरली पॅरिसला परिषद भरली. जगातले सगळे पंतप्रधान तिथं आले. आमच्या भारताचे पंतप्रधान सुद्धा गेलेले होते. इथे करार झाला की जागतिक 2015ला की हे कसं रोखता येईल. सगळ्यांच्या सह्या झाल्या, सह्या केले, परतले आणि आपले आणि उद्योग आपला देश मागं पडेल म्हणून आणि यंत्रयुग चालू ठेवलं. अहो त्याच्यानंतर हा जो सह्याद्री संपूर्ण आहे, जगाला वाटलं जगाच्या सुरक्षेसाठी, पृथ्वीच्या सुरक्षेसाठी वातावरण
अनुकूल राहण्यासाठी, जगण्यासाठी युनेस्कोनं भारताला आदेश दिले की सह्याद्रीपासून केरळपर्यंत हा जो प्रांत आहे हा तरी जैवविविधतेनं संपन्न आहे, तो तरी सुरक्षित ठेवण्यात यावा. संवेदनशील क्षेत्र, काय ना, संवेदनशील क्षेत्र म्हणून सुरक्षित करावा. तो घोषितही केला. घोषित केल्यानंतर काय काय उद्योग केले बघा. कस्तुरी रंगन नावाचा अहवाल आहे. त्या अहवालात पहिल्याने गाडगिलाने अहवाल एक सुंदर या संपूर्ण केरळपासून नाशिक, सह्याद्रीपासून केरळपर्यंतचा संपूर्ण सह्याद्रीचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घेतलेला होता. त्यात काही पायथ्याची डोंगराच्या गावही येत होती. पण या उद्योगपतींना वाटलं हा जर लागू केला तंतोतंत गाडगिलांचा अहवाल तर आपले उद्योगधंदे बंद पडणार, यांच्या खालीचे उद्योग बंद पडणार, यांचे कारखाने बंद पडणार. म्हणून सह्याद्रीतला हा याने आपल्याला अनुकूल जेवढा होता तो वगळला. या राज्यकर्त्यांना हाताशी धरून या दबाव टाकून राज्यकर्त्यावरती पैसा पाणी पुरवून म्हणा. आज ज्या तुमच्या निवडणुका आहेत ना, यांच्या या उद्योगपतींच्या पैशावरती चाललेल्या आहेत. तुम्हाला माहीत नसेल आज महाराष्ट्राच्या डोक्यावरती किती लाख कर्ज आहे सांगायला? 9 लाख कोटी. 9 लाख कोटी तुमच्या डोक्यावर कर्ज आहे. तुमच्या किती त्यातनं वाट्याला येत आहे? तुमच्या डोक्यावरती ते कर्ज आहे. आणि तुम्हाला वाटतं हे सर्व आबाद चाललेलं आहे. आबाद नाही. त्या कंपनी सरकारसारखं उद्या महाराष्ट्र ताब्यात जायला बसला या कंपन्यांच्या. हे नुसत्या कंपन्या आणायला लागल्यात, ठेवा लागल्यात. उद्या तुमच्या शेतीसुद्धा कंपनीत रूपांतर करतील. उद्या तुमची शेती म्हणणार काय तुम्हाला परवडत नाही, काय नाही, सरकार म्हणा आमच्या ताब्यात द्या, त्याला कंपनीचं स्वरूप देणार आणि तुम्हाला तिथे एक बिल्ले देणार कामगार म्हणून जावा. तेवढेच तुम्हाला काय मिळतं ते काय गप घरात खावा, तुमची शेती राहणार नाही. कंपनी करायला म्हटलं या लक्षात घ्या. एवढे यांचे डोके तिथं सगळे बसून चालले आहेत की कसं काय सत्ता कायम भांडवलदारांचीच राहील. गोरगरिबाची त्यांना बिलकुल चिंता नाही आहे. 2 वर्ग हळूहळू भारतात पडायला, एक गरीब आणि एक श्रीमंत हे तुमच्या डोळ्यात एकच दिसतंय. आणि त्या श्रीमंतांचा उद्योगपतींचा पैसा घेऊन तुमच्यावरती राज्य चालवतायत. त्यामुळे तुम्ही विकले गेलेले आहात, गुलाम झालेले आहात. तुमच्यात आज बंड करण्याची ताकद राहिली नाही. त्याचं कारण का गुलाम. जर तुम्ही तुमचं मत विकलं नसतं तर तुम्ही पेटून विकला असता. अरे आम्ही तुला निवडून दिलेला आहे, आमच्या कल्याणासाठी, आमच्या योजनेसाठी राबवून दिला, हे पहिलं कर. आणि नाहीतर तुला बदलून टाकतो असं म्हणण्याची हिंमत आमच्यात राहिलेली नाही. आम्ही तुम्हाला तिथे घराणेशाही चाललेली आहे. आणि घराणेशाही तुम्हीच कारणीभूत आहात घराणेशाही निर्माण करायला. तुमच्यात एखादा बी चिंतक अभ्यासक नाही, कार्यकर्ता नाही. निवडणुकीला उभा करा, त्याला निवडून द्या. पण आमच्यामध्ये आता ती शक्ती राहिली नाही. कारण का आम्ही सुद्धा प्रलोभनाला बळी पडलेलो आहोत. तुम्ही म्हणाल या ग्लोबल तापमानाचा आणि याचा काय संबंध? अहो सगळं आलं, या उद्योगपती झाले आणि त्यांच्यामुळे ह्या सगळा आघात प्रघात सुरू झालेला आहे. हे कुठं कमी करायचं असेल तर आपला स्वावलंबन आपण बनलं पाहिजे. स्वायत्त संस्था आपली भारतीय कृषी ऋषी संस्कृतीशी जपली पाहिजे, तर हे कुठं आटोक्यात येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आज रामचंद्र डोंगर, अहो सह्याद्रीचा अविभाज्य भाग असताना यांचे उद्योग बाधित होतात. म्हणून त्यांनी इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून वगळला आणि आज डोंगर पुराला सुरुवात आहे. या शेतकऱ्यांना मी सांगत होतो बाबा हो तपोभूमी विकू नका, शेतकऱ्यांना सांगत होतो. पण माझं ऐकलं नाही. विकली कुणाला? शेतकऱ्याला विकली असली तर आम्हाला आनंदच वाटला असता, शेती करणार असता तर. पण विकली बिल्डरांना, खाणीवाल्यांना, उद्योगपतींना. आणि त्याचा परिणाम आज डोंगर फोडायला सुरुवात. आणि आता त्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की 2011ची राज्य संरक्षित स्मारक संरक्षित अधिसूचना काढलेली आहे. आता तुम्ही तरी विकलाय डोंगर, आता तुम्हाला परत मिळवून देतो. तो कसा मिळवता येतो तुम्हाला एक सांगतो. जर ह्या पुरातत्व सांस्कृतिक विभागाची अधिसूचना लागू केली तर बिल्डरांचे उद्योगधंदे बंद. ते संरक्षितच आहेत. परत ते काय याला तिथं उद्योग करणार नाही. तुम्ही गवत कापा, झाडं लावा, पर्यावरण वाढवा, निसर्ग जपा करा.
हे जर आपण त्यांना समजावून सांगितलं, ते सुद्धा आज ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकलेली आहे, ज्यांचं भूसंपादन झालेलं आहे, ते सुद्धा आपल्याबरोबर आंदोलनात ठाम उभं राहतील. पण त्या लोकांना मी समजून सांगितलं, आता तुम्ही निदान आमच्या पाठीशी राहा. तुमच्या जमिनी गेल्यात ना, आम्ही एक बेकायदेशीर ठरवतो, उठाव करायला होतो, पूर्ववत शेती करा. आता एमआयडीसीचं शेकडो एकर संपादित आहे. आज एमआयडीसी म्हणजे सरकार आहे, तुम्ही सांगा. जे बंद पडल्यानंतर तर काय सरकार शेती करायला येणार आहे? तिथं मूळ मालकाने शेती करावा असा आमचा आग्रह आहे. ह्या गोष्टी आपण का करायच्या? हा जो लढा भंडारा भामचंद्राचा आहे, हा जागतिक तापमान पर्यावरण रक्षणातला एक प्रातिनिधिक लढा आहे. असं तुम्ही समजू नका. ऋषी मुनी साधू संत तिथे होऊन गेले, त्या गुफेत साधना केली, त्यांनी जीवनाची मूल्य सांगितली. आणि परत जर आपल्याला वृक्षवंद्य आम्हा सोयरे वंचरे हे जीवन जगायचं असेल, भूतदया गाई पशूंचे पालन चांदेल्या जीवनवना माझी, हे जर तुकाराम महाराजांचे सिद्धांत आहेत, हे जगायचं असेल म्हणजे काय, आपल्याला नैसर्गिक जीवन कृषी ऋषी संपन्न जगायचं असेल तर हा विचार होणं आवश्यक आहे. जास्त मी बोलणार नाही. माझे मुद्दे तुमच्या ध्यानात आले. शांततेनं तुम्ही याच्यावरती विचार करावा.